नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे वांगा बटाट्याची रेसिपी। वांगा बटाटा म्हटलं का झटपट होणारी आणि तोंडाला चव देणारी। भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा। 2 वांगी होती आणि 1 बटाटा, त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत मीडियम आकारामध्ये आणि पाण्यात ठेवायच्या आहेत। पाण्यात याकरता ठेवायच्या आहेत कारण वांगी काळी पडतात आणि बटाटाही काळा पडतो, त्यामुळे आपल्याला पाण्यात ठेवून द्यायचं आहे भिजत घालून आणि बाकीची तयारी करायची आहे। तयारी अजिबात जास्त काही नाही, झटपट होणार आहे 2 मिनिटात। आता त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 मोठा कांदा आणि टॅमॅटो कापून घेतलेले आहेत। कुकर ठेवायची आहे छोटीशी आणि फोडणी करायची आहे। तेल घालायचे आहे, जिरं मोहरी टाकायची आहे आणि मैत्रिणींनो हिंग जरूर टाका आणि कांदाही घालून घेतलेला आहे। आता घालून घेतलेला आहे टॅमॅटो। हिंग कशासाठी घालायचं आहे, कारण वांग बटाटा हे दोन्ही वातूळ असल्यामुळे पटकनी आपल्या पोटाला अपाय होऊ नये। कोणाला सहन होतं, सहन नाही होत वांगा बटाटा, पण तुम्ही हिंग वापरला तर छान पोटाला पचायला जड जात नाही। आता मी टाकलं आहे आलं लसूणची पेस्ट। आलं लसूण ठेचा करून घातलेला आहे, बारीक केलेला नाही। हळद घालून घ्यायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर काही आपल्याला वस्तू घालायच्या आहेत अजूनही। मीठ चवीनुसार घालायचं आहे, म्हणजे आपल्याला जास्त एकही पाण्याचा थेंब न वापरता वांगं करायचं आहे। मीठ आणि तेल ह्यापासून आपल्या कांदा टॅमॅटोला पाणी सुटणार आहे। टॅमॅटोला पाणी सुटतं मिठाने पटकनी। हळदही घातलेली आहे। आता बाकीचे मसाले घालू। कांदा लसूण मसाला घातलेला आहे, घरगुती आपला गरम मसाला मिक्स असलेला मसाला आहे आणि धणा जिरा पावडर। मैत्रिणींनो, धणा जिरा पावडरने ह्या भाजीची टेस्ट खूप छान लागते। नक्कीच करून पहा आणि आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। 2 मिनिटात होणारी झटपट भाजी। आता आपण भिजत ठेवलेले वांगे आणि बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि छान हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मसाला सगळा एकत्र वांगी बटाट्याला लागला पाहिजे। जास्त काही पदार्थ न वापरता, ना वाटण घालायचं आहे नाही काही, तरीसुद्धा रसरशीत अशी वांगा बटाट्याची भाजी होते। तुम्ही कधी केले का? नसली केली तर नक्कीच करून पहा। कुकरमध्ये वांगा बटाट्याची भाजी, पाण्याचा थेंबही वापरला नाही तरीसुद्धा रसरशीत असे पाहूनच तोंडाला पाणी सुटेल आणि भाकरीबरोबर तर ही भाजी अगदी अप्रतिम लागते। आता वर खाली करून घ्यायची आहे। सगळा मसाला वर आणि खाली घोळून बटाट्या वांग्याला लागला पाहिजे, म्हणजे चव अप्रतिम येते। आता झालेलं आहे मिक्स करून। आपण आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। जास्त शिट्टीची गरज नाही, कारण वांगी बटाटा पटकन शिजलं जातं। जास्त जर शिट्ट्या केल्या तर वांग्या बटाट्याचा गाळ होईल, म्हणून आपल्याला फक्त 2 शिट्टी करायची आहे आणि पटकन खोलून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता रसरशीत आपलं वांगं तयार झालेलं आहे। टिफिनसाठी करा किंवा तुम्हाला असं पटकन भाजीला काही नसलं तर वांगी आणि बटाटा असलं, पटकन चिरा, झटकन 2 मिनिटात भाजी। पहा मैत्रिणींनो, आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा। नवीन नवीन माझ्या रेसिपी तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब केल्यावरती नोटिफिकेशन येत जाईल आणि आवडल्यास कमेंट करून सांगत जा आपल्या घरचं चॅनल असल्यागत। ह्याच्यात काही फरक करायचा असला तोही सांगू शकता। आता रसरशीत वांगं तयार झालेलं आहे। ज्वारीची भाकरी बरोबर खा किंवा बाजरीच्या। बाय मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या रेसिपी।